नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। हल्लीच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्याचा भयंकर ट्रेंड सुरू आहे। लेकरांना खाऊ घालण्यासाठी, खेळण्यासाठी सर्रास हातात मोबाईल दिले जातात। अशातच एक धक्कादायक आणि पालकांना अंतर्मुख करणारी घटना सोलापूरमध्ये घडली आहे। याचे उदाहरण माहोल तालुक्यातील पेडणूर गावात समोर आले आहे। एका 13 वर्षीय मुलाने मोबाईल वापरास परवानगी न दिल्यामुळे राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे। मृत मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असून तो कुटुंबासह पेडणूर गावात राहत होता। यशराजचे वडील धर्मराज डोके शेतकरी आहेत आणि शेती करून उपजीविका करतात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मार्चला सायंकाळी 7च्या अगोदर यशराजने मोबाईल का दिला नाही यावत वाद घातला। घरातील सदस्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे आणि मोबाईल वापरू नये असे सांगितले, मात्र यशराज रागाच्या भरात खोलीत गेला। काही वेळाने बाहेर येऊ न झाल्यामुळे कुटुंबियांनी संशय बाळगला आणि लोखंडी अँगलच्या मदतीने खोलीत प्रवेश केला असता यशराजने गळफास घेतल्याचे दिसून आले। तत्काळ त्याला पेडणूर येथील खाजगी रुग्णालयात नेले गेले। त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले। या घटनेमुळे पेडणूर गावात खळबळ उडाली असून कुटुंबीय मोठ्या धक्क्यात आहे। माहोळ पोलीस ठाण्यात आबा दत्तात्रय डोके यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस कॉन्स्टेबल नाळे तपास करत आहेत। या घटनेतून स्पष्ट होते की मुलांच्या डिजिटल वापरावर योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे। फक्त मोबाईल किंवा खेळावर बंदी घालणे किंवा ताण देणे हा उपाय नाही। पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे भावनिक स्वस्थ लक्षात घेणे गरजेचे आहे। लहान वयात तणाव, राग आणि नैराश्य यावर योग्य संवाद आणि आधार दिल्यास अशा त्रासदायक घटना रोखता येऊ शकतात। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।